तर पहिला चेंडू आणि धावसंख्या आपण बघितली तर पहिल्या चेंडूवर चौकार येताना आपल्याला बघायला मिळतोय. अप्रतिम फटका आपल्याला बघायला मिळाला. विनायक पाटील बाबू यांच्या बॅट मधून मात्र हा चौकार आपण बघतोय. अपूर्व गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. तर विनायक पाटील बाबू हा फलंदाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. काय सुरेख अप्रतिम फलंदाजी आपल्याला बघायला मिळते बाबूकडून. सर्व माखण्याचे स्टार खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. प्रत्येकाची नावं घेत नाही परंतु त्यांचीच एक आता मोठी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. लाईव्ह प्रेक्षेपण बघायला मिळेल. माकणे प्रीमियर लीग 2023 24, 25 आणि 26 फेब्रुवारी 2023 या 3 दिवसांमध्ये मात्र माकणे प्रीमियर लीगचं आयोजन केलं आहे. त्याच्यानंतर 24, 25 आणि 26 मार्च 2023 बिरवाडी गावामध्ये आगरी चषक बिरवाडी ही खूप मोठी स्पर्धा असते आगरी बांधवांसाठी. APL नंतर कुठली मोठी स्पर्धा असेल तर ती आगरी चषक बिरवाडी. आता चॅम्पियन लीगचा सुद्धा उल्लेख केला जातोय. या वेळेला आपण बघितलं तर जबरदस्त अप्रतिम फटका बघायला मिळाला. धावसंख्या 1 पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय आणि 5 धावा धाव 3 चेंडू माफ करा आणि 5 धावा धाव फलकावर आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर. राईट आर्मवर विकेट मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्कवर 3 चेंडू आणि 5 धावा. या वेळेला आपण बघतोय सुरेख फटका संतोषच्या बॅट मधून 1 बाउन्स. चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण केलं जात आहे. तोपर्यंत एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. 6 रन्स ऑन द बोर्ड. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल मिस्टर अपूर्व. हा गोलंदाज अपकमिंग यंगस्टर आहे. यावेळेला मात्र विनायक पाटीलच्या बॅट मधून स्वीपचा फटका आपल्याला बघायला मिळाला. घुटना टेक और तमाशा देख. चेंडू 1 बाउन्स चौकार. 4 धावा. कमॉन डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10 या धावसंख्येवर. गोलंदाज अपूर्व आहे गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. विनायक पाटील साठी हा चेंडू असेल. 10 धावा आतापर्यंत आपण या षटकामध्ये बघितलेल्या आहेत. पहिलं षटक सुरू आहे आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ होतोय. सुरेख अप्रतिम चेंडू आपल्याला बघायला मिळाला. इन्साइड एज लागून चेंडू पायावर आदळतोय. एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते आणि एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर 11 धावा. 11 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. जिग्नेशजी चिपळूणकर साहेब इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. आदरणीय देवानंदजी वजे साहेब सुद्धा त्यांच्या समवेत आहेत. मनोजी पाटील साहेब, सागरजी गरज साहेब, वैभवजी गरज साहेब, त्याच्यानंतर संदीपजी पाटील साहेब, प्रमोदजी गरज साहेब, मिनितजी पाटील साहेब यांच्या समवेत आपण जिग्नेशजी चिपळूणकर साहेब ते उपस्थित होत आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान मात्र केला जाईल व्यासपीठावर. त्यांना मी विनंती करतोय आपण आसनस्थ व्हायचं आहे आणि त्यांचं शब्द सुमनाने आम्ही हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर मिस्टर तनिष्क आपण बघतोय. भारताचा डाव पहिला आपण बघितला तर 400 धावांवर आटोपलेला आहे आणि सुरेख सुरुवात सुद्धा झालेली आहे. 4 गडी ऑस्ट्रेलियाचे बाद झाले होते 48 या धावसंख्येवर. लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल. या दरम्यान मात्र तनिष्क 1 चेंडू मात्र खेळून काढलाय आणि सुरेख आणि अप्रतिम चेंडूची मात्र सांगता होताना आपल्याला बघायला मिळते. 67 या धावसंख्येवर 6 गडी बाद झालेत ऑस्ट्रेलियाचे. एका डाव्याने मात्र विजय होईल का भारतीय संघाचा हे बघणं महत्त्वाचं असेल.
या वेळेला मात्र विनायकच्या बॅट मधून चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप, 4 धावांसाठी चौकार. कमॉन डीजे. डीजे ऑपरेटर आमचे जेवायला गेलेत, त्यामुळे डीजे काही वाजत नाही. धावसंख्या आपण बघितली तर 4 ने पुढे सरसावली जाते. 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड. आदरणीय जिग्नेशजी चिपळूणकर साहेब इथे उपस्थित आहेत. मुख्य मंचावर त्यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्याकडून या स्पर्धेकरिता रोख रक्कम रुपये 11,000 आलेले आहेत. त्यांचा आम्ही टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच सर. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. तनिष्क. या वेळेला आपण बघतोय झेल सुटतोय. इथे प्रयत्न केला होता झेल घेण्यासाठी, परंतु झेल सुटलाय आणि विनायक पाटीलला जीवनदान मिळाल्यानंतर अगर शेर के मुंह खून लग जाए तो जिंदा नहीं छोड़ता, तसंच काहीतरी झालंय. वाघाच्या शेपटीवर तुम्ही पाय ठेवलाय. या वेळेला आपण बघतोय जबरदस्त मात्र अप्रतिम झेल सुटलेला आहे आणि त्यानंतर आपण बघितला तर बघूया कशा पद्धतीची मात्र फलंदाजी होईल विनायक कडून. या वेळेला आपण बघतोय अप्रतिम आणि ते मात्र झेल होताना आपल्याला बघायला मिळतोय अक्षय. अप्रतिम आपण बघतोय. तर आदरणीय सूर्यकांतजी चिपळूणकर साहेब नालासोपारा काका यांच्याकडून हे 11,000 रुपये आलेले आहेत. क्षमस्व, आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. तर सूर्यकांतजी चिपळूणकर साहेब यांच्याकडून मात्र 11,000 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. तर आदरणीय देवानंदजी वजे साहेब यांना विनंती करेन की आपण जिग्नेशजी चिपळूणकर साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. तर आदरणीय देवानंदजी वजे साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र जिग्नेशजी चिपळूणकर साहेबांचं इथे यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. वेलकम सर, आपण या स्पर्धेमध्ये आलात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आभार व्यक्त करतोय आपले. स्वागत सन्मान पाहुण्यांचा केला जातोय व्यासपीठावर. देवानंदजी वजे साहेब आग्री प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते मात्र स्वागत सन्मान केला जातोय आणि स्वरंगी वॉरियर्सचे संघमालक. तर होळीया सामन्याकडे धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 16 धावा, 1.17 धावा, 1.5 षटकांचा खेळ होतोय. या वेळेला आपण बघितलं तर मोठा फटका. या वेळेला जेल होईल का? विनायक बाबू बॅक टू डगआउट. 2 षटकांच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर 1/17. या ऐकूया आपण 2/17 माफ करा, 2 गडी बाद झालेले आहेत. विनायक परतलेला आहे, मोठा हादरा बसलाय. जेल सुटल्यानंतर मात्र फारसी चांगली कामगिरी झाली नाही आणि न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये मॅन इन फॉर्म आपण बघतोय मिस्टर मुनीत कडू. मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलांनी आपल्याला बघायला मिळतोय बहाडोली प्रीमियर लीगचा अंतिम सामना खेळलेला हा खेळाडू आपण बघतोय आणि विजेते पदावर शिक्कामोर्तब केलं होतं. त्याच्यात सिंहाचा वाटा होता मुनीत कडूचा. तोच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये मात्र अनुपस्थित होता. आज जर तो खेळायला आला नसता तर कदाचित त्याच्यावर 3 वर्षाची बंदी आली असती, परंतु फॉर्म भरून सुद्धा मात्र खेळाडू येत नाहीत. अशांवर मात्र सक्त कारवाई केली जाते. या सफाळी पारगाव चॅम्पियन लीग स्पर्धेमध्ये मात्र नियम शिस्त हे मात्र प्रामुख्याने जपली जाते. इथे गोलंदाजी मार्कवर मिस्टर आपण बघतोय तनिष्क, माफ करा, 3रे षटक घेऊन येतोय वेद घरत. वेद घरत गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होईल.
या वेळेला मात्र मोठा फटका, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र गडी बाद होताना तिसरा हादरा बसतोय. मिस्टर आपण बघतोय बॅक टू डगआउट आपण बघणार आहोत. शुभम अप्रतिम चेंडू हाताळला गेला. शुभमला भाग पाडलं होतं मिड विकेटला झेल देण्यासाठी आणि शुभम याच्या जागी नवीन फलंदाज आपल्याला बघायला मिळेल. मिस्टर श्रेयस येतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. मंद मंद पावलांनी दोन्ही फ्रेश फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मुनीत कुडू आणि श्रेयस पाटील हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आणि पाहुण्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सफाळे पारगाव चॅम्पियन लीग 2023 या स्पर्धेमध्ये गोलंदाजी मार्कवर आणि जे श्रोते पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जोडले गेले त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय, मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते जोडले त्यांचं. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर वेद घरत हा गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. राईट आर्म अराउंड द विकेट. गोलंदाजी मार्कवर या वेळेला मात्र अतिरिक्त बाउन्स आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. मिस्टर वेद. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जवळून पोहोचलेले आहे ती म्हणजेच 17 या धावसंख्येवर 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. श्रेयससाठी हा चेंडू यावेळेला आपण बघितलं तर चेंडू मात्र निघून जातोय. एकदा परिपूर्ण केली जाते. इंटू द गॅप चेंडू गेला होता. दुसऱ्या धावेचा मात्र कुठल्याही प्रकारे प्रयत्न होताना दिसत नाही आणि धावसंख्या 18 धावा. श्रेयस पाटील हा सफाळ्याचा खेळाडू आहे आणि याच्याबद्दल बोलायचं झालं तर या मैदानावर 5 चेंडू आणि 5 षटकार मारण्याचा पराक्रम याच्या नावावर आहे. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला बघायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूने मॅन फ्रॉम बहाडोलीचा मुनीत कुडू. गोलंदाज वेदघरत पारगावचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी करेल हे बघणं महत्वाचं असेल. यावेळेला मुनीतची ही खासियत आहे परंतु इथे मात्र झेल देऊन मुनीत कुडू बाद होतोय. बॅक टू डगआउट होतोय. मिस्टर मुनीत कुडू चौथा हादरा बसतोय कुर्लाई सफाळे या संघाला. या ऐकूया आपण. पहिल्या चेंडूवर मात्र शून्यावर बाद होतोय मुनीत कुडू. यश पाटील पर्पल कॅप होल्डर आहे. आजच्या दिवसामध्ये 5 गडी बाद केले होते. पहिल्या सामन्यामध्ये छाप पाडलेले आहे. प्रत्येकाच्या गळ्यातला ताईत बनलाय तो म्हणजे यश. आणि का नाही बनणार कारण धडे घेतोय लेदर क्रिकेटचे त्यामुळे एक क्षमता आहे त्याच्याकडे. मोठे खेळाडू आहेत त्यांना बाद करण्याची क्षमता ठेवून आहे. परंतु आता फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीची फलंदाजी करेल. आधीच उजव्या शीच्या बाहेर आलाय. चेंडूला मात्र खेळलाय लॉंग लेगला. एकदा मात्र पूर्ण केली. सुरेख क्षेत्ररक्षण सुरेख फेकी. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. अप्रतिम. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला आपण बघितलं तर चेंडू मात्र निघून जातोय. एकदा मात्र परिपूर्ण केली जाते. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 या धावसंख्येवर 20 रन्स ऑन द बोर्ड. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेले आहे 20 रन्स ऑन द बोर्ड. 74 या धावसंख्येवर 7 गडी बाद झालेले आहेत. अजूनही 149 धावांनी मागे आहे ऑस्ट्रेलिया संघ. आपण बघितलं तर हे 7 गडी आपण बघितलं तर पहिला गडी बाद झाला तो म्हणजेच दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितला तर रविचंद्र अश्विनने मात्र पहिला गडी बाद केला दुसऱ्या षटकात. त्याच्यानंतर 11व्या षटकात रवींद्र जडेजाने दुसरा गडी बाद केला. तिसरा गडी रविचंद्र अश्विनने 14व्या षटकामध्ये बाद केला. त्याच्यानंतर 16व्या षटकामध्ये अश्विनने पुन्हा एकदा मात्र गडी बाद केला. त्याच्यानंतर 18व्या षटकामध्ये अश्विनने बाद केला आणि पुन्हा एकदा मात्र 20व्या षटकामध्ये अश्विननेच गडी बाद केलेला आहे. आणि
रवींद्र जडेजाने मात्र 23व्या षटकामध्ये एक गडी बाद करून 7 गडी बाद केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर 6 गडी हे रविचंद्रन अश्विन याच्या नावावर आहेत. माफ करा, अश्विनने 5 आणि जडेजाने 2 असे 7 गडी बाद झालेले आहेत. तर ऑस्ट्रेलिया पूर्णपणे बॅकफुटवर आपल्याला बघायला मिळते. 149 धावांनी अजूनही मागे आहे. म्हणजे जवळजवळ इंडिया संघाचा मात्र विजय हा निश्चित मानला जाईल. 20 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांचा ॲक्युरेट खेळ होतोय. तनिष्क गावड गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. तनिष्क गावड या वेळेला मात्र श्रेयसच्या बॅट मधून चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स हा चेंडू जातोय निघून समालोचन कक्षाच्या बाहेर. षटकार जरूर आलाय परंतु 1 बाउन्सने समालोचन कक्षाच्या बाहेर गेलाय. 6 धावा येतात आणि 6 धाव्यानंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 26. मोठा फटका आहे श्रेयसच्या बॅट मधून. हे मैदान श्रेयससाठी खूप लकी आहे. या मैदानावर लगातार 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारण्याचा पराक्रम श्रेयसच्या बॅटमध्ये आहे आणि 2 वेळा हा कारनामा केलाय श्रेयसने. एकदा भामटपड्याला केलाय आणि एकदा पारगावच्या याच मैदानावर. गोलंदाज पुन्हा एकदा तनिष्क गोलंदाजी मार्कवर. या वेळेला आपण बघतोय जबरदस्त अप्रतिम चेंडू निघून गेला निर्धाव. तर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 26, 26 धावा. यानंतर होणारा सामना असेल गावदेवी साखरे आणि स्वरांगी वॉरियर्स तुकटन या 2 संघांदरम्यान मात्र लढत होईल आणि दोन्ही संघाच्या संघनायकांना नम्र विनंती असेल की आपण तयार राहायचं आहे. प्लेइंग 11चे फॉर्म घेऊन टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. 5 षटकांचा खेळ झाल्यानंतर आम्ही आपल्याशी जोडले जाऊ. गावदेवी साखरे वर्सेस स्वरांगी वॉरियर्स दुकटन. भगवानजी पाटील साहेब यांचं शुभ आगमन होतंय आणि प्रेक्षकांसाठी षटकाराच्या बाहेर जर झेल घेतला, सीमारेषेच्या बाहेर षटकाराचा झेल घेतला तर मात्र 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल भगवानजी पाटील साहेब साखरे यांच्याकडून प्रेक्षकांसाठी. तर 28 रन्स ऑन द बोर्ड. लगातार 3 चौकार आणि लगातार 3 षटकारांसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल भगवानजी पाटील साहेब साखरे यांच्याकडून. या वेळेला आपण बघतोय जबरदस्त मॅन इन फॉर्म आपण बघतोय. नो प्लस किती तर 6 धावा म्हणजे एकूण 7 धावा येतील या चेंडूवर. 7 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर कुठेतरी 3 षटकांमध्ये जी धावांची गती थांबलेली होती ती धावांची गती 4थ्या षटकांमध्ये मात्र वाढताना आपल्याला बघायला मिळते. 35 रन्स ऑन द बोर्ड आणि आता मात्र पंचांचं बोट वर फिरते डोक्याच्या वरून. याचा अर्थ आपण बघितलं तर फ्री हिटचा सिग्नल. अप्रतिम. या वेळेला पुन्हा एकदा जोरदार प्रहार. चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स चौकार. 4 धावा आणि या चौकारानंतर धावसंख्या आपण बघितलं तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 39 धावा. कारण चेंडूला बघितलं नीट आणि मारलाय जोरात हिट कारण चेंडू होता फ्री हिट. अप्रतिम. काय फटका होता श्रेयसच्या बॅट मधून चौकार येताना आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 39 धावा. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल मिस्टर तनिष्क. या वेळेला पुन्हा एकदा मात्र श्रेयसच्या बॅट मधून चेंडू आउट ऑफ पार्क. 6 धावा येतात. षटकार येतोय तो म्हणजेच श्रेयस पाटील मॅन फ्रॉम सफाळे यांच्या बॅट मधून. अप्रतिम तंत्रशुद्ध फटक्यांची निवड केली जाते. चेंडूला बघितलं, एलिव्हेशन बनवलं, उजव्या यष्टीच्या बाहेर आला आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 6 ने पुढे सरसावली जाते. 45 रन्स ऑन द बोर्ड.
डीजी थँक्यू. चला घाई करा, 25 मिनिटांचा वेळ आहे आपल्यासाठी 5 षटक हाताळण्यासाठी. तर विजयासाठी आपण बघितलं तर किती धावांचं आव्हान ठेवलं जाईल हे बघणं महत्वाचं असेल, कारण पहिल्या 3 षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या आणि चौथ्या षटकामध्ये तब्बल 25 धावा आलेल्या आहेत. म्हणजे 3 गोलंदाजांनी ज्या धावा दिल्या होत्या त्याही पेक्षा जास्त धावा एका गोलंदाजाने खर्च केलेल्या आहेत. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या आपण बघितली तर 45 रन्स ऑन द बोर्ड. आपण बघतोय ऑन फील्ड पंच मिस्टर संजय पाटील अँड रोहन पवार. त्या वेळेला आपण बघितलं तर मात्र चेंडू निघून जातोय. श्रेयसला स्ट्राईकवर आणण्यासाठी मात्र ही धडपड होती आणि ते मात्र फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर यश पाटील. नवीन फलंदाज मैदानात जाईल तोपर्यंत या ऐकूया आपण डीजेला. थँक्यू. तर गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय पिंटू वजे. चार षटक आणि 1 चेंडूचा खेळ होतो इथे. दुसऱ्या चेंडूवर मात्र 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. श्रेयसच्या बॅटमधून दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 47. 47 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. 47 धावा धावफलकावर बघायला मिळतात. पिंटू वजे पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. चांगली कामगिरी यावर्षी आपण बघितली तर पिंटू वजेची आग्री प्रीमियर लीग मध्ये सुद्धा सुरेख कामगिरी केली होती. या वेळेला आपण बघतोय श्रेयसच्या बॅट मधून चेंडू मात्र निघून जातोय 6 धावांकरिता. षटकार वाजाव. थँक्यू. 53 रन्स ऑन द बोर्ड. 53 धावा. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 3 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील. श्रेयस पाटील इजन फायर होताना आपल्याला बघायला मिळतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डीप स्क्वेअर लेगला मात्र चेंडू निघून जातोय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न नक्कीच असेल आणि इथे मात्र आपण बघितलं तर श्रेयस स्ट्राईकवर आलाय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानात येईल तोपर्यंत या ऐकूया आपण पुन्हा एकदा मात्र एक सुमधुर संगीत. डीजे थँक्यू. राकेश कुडू आरके मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पिंटू वजे. या वेळेला आपण बघितलं तर मात्र पुन्हा एकदा श्रेयसच्या बॅटमधून 1 धाव येताना आरकेला स्ट्राईकवर ठेवलं जाईल का, परंतु नाही. आरकेला सुद्धा इथे बाद केलं जात आहे. म्हणजे 3 खेळाडू धावबाद केले गेलेत परंतु मोठा फटका काही येईना. तर राकेश कुडूकडे क्षमता होती. राकेश कुडू सुद्धा चौकार षटकार मारतोय माझ्या समोर. प्रत्येक वेळा राकेश कुडूने सुद्धा मैदान गाजवलेले आहेत म्हणून राकेश कुडूने स्ट्राईक आपल्याकडे ठेवायचा प्रयत्न केला परंतु शेवटच्या क्षणाला त्यांना मात्र बाद व्हावं लागलं. सफाळे प्रीमियर लीग मध्ये राकेश कुडू यांनी लगातार 4 चेंडूवर 4 षटकार सुद्धा मारले होते. गोलंदाजी मार्कवर. या वेळेला आपण नक्कीच नेक्स्ट मॅच कडे वळणार आहोत
गावदेवी साखरे आणि स्वरंगी वॉरियर्स दुकटन दोन्ही संघाचे संगणक आपण तयार राहायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्स टॉस बॉक्स आहे तिथे मात्र आपण तयार राहायचं आहे. नाणेफेकी जाडी शेवटचा चेंडू असेल. वेळेला मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न चेंडू सोडून दिला आणि शेवटचा चेंडू मात्र निर्धाव खेळला जातोय. 55 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. 56 धावांचं लक्ष समोर असेल. विजयासाठी 30 चेंडू आणि 56 धावा. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन गावदेवी सागरे आकाश तरे अँड स्वरंगी वॉरियर्स दुकटन मिस्टर प्रणय घरत आपण तयार राहायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. आदरणीय भगवानजी पाटील साहेब साखरे यांच्याकडून आपण बघतोय यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेक केली जाईल या सामन्याची. तर भगवानजी पाटील साहेब यांना विनंती करतो आपण मुख्य मंचावर जाऊन आसनस्थ व्हायचं आहे. आणि आकाश नाणेफेक जिंकले प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करताना कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? स्वरंगी वॉरियर्स हा संघ सुद्धा 2 सामने जिंकून पॉइंट टेबल मध्ये कालच्या दिवसापर्यंत टॉपला होता. 55 ते 60 धावांचा थांबण्याचा प्रयत्न करू. काय रणनीती असेल या संघाविरुद्ध? कारण फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रामध्ये हा संघ टॉपला आहे, आघाडीवर आहे. जसं मला चाललंय तसं चालू ठेवेल. पहिली ओव्हर मी टाकेल, विकेट खेळायचा प्रयत्न करेल. प्रणय घरत बद्दल काय सांगशील? आयकॉन खेळाडू आहे, खूप मोठं नाव आहे आणि आताच अपकमिंग यंगस्टर म्हणून पुढे येतोय आणि आयकॉन खेळाडू सुद्धा झाला होता आग्रा प्रीमियर लीग मध्ये. तो चांगलाच प्लेअर आहे, बॅटिंग पूर्ण टीम घेऊन खेळतो. नक्कीच प्रणय नाणेफेक हरले. प्रथम फलंदाजी करायची आहे. आकाश तरे या तगड्या खेळाडू विरुद्ध काय रणनीती असेल? 60+ करण्यासाठी तुमच्याकडे असं कोणते फलंदाज आहेत की ज्याच्यावर तुझी मुख्य मदार असेल, की या फलंदाजांवर तुझा विश्वास असेल की हे फलंदाज एवढा धावा करू शकतात? मी स्वतः योगेश निकेत. योगेश पाटील बद्दल काय सांगशील? थोडासा अंडर प्रेशर मध्ये खेळतोय. हो नक्कीच. मग काय सूचना दिलेत का योगेश पाटीलला? कारण बरेच सामने झालेत योगेश पाटीलची बॅट तळपताना दिसत नाहीत. खेळेल चांगला. नक्कीच दोन्ही सगळ्यांना शुभेच्छा असतील आणि जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये जिथे प्रमोद शेळके सर जोडले जातील. थँक्यू व्हेरी मच. मनोज पाटील यांचा आवाज आपण ऐकत होतात. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिलं ऐकलं आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहताय त्या ठिकाणी उपस्थित झालेत. प्रदीपजी पाटील यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतोय. लगातार 3 षटकार 3 चौकार विकेट हॅट्रिक यांच्यासाठी पारगाव मेडिकलचे प्रोप्रायटर भगवानजी पाटील साहेब यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राईज असेल आणि समालोचन कक्षेसाठी सुद्धा त्यांनी 200 रुपयांचं कॅश प्राईज ते डिक्लेअर केलंय.
ऑफ साईडला फटका चांगला आहे. इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. 1-2 आणि या वेळेला सरळ निघून जाईल 4 धावन करता. गुड शॉट, क्रॅकिंग स्ट्रोक, ग्लोरियस चौकार. पहिल्या चेंडूवर शानदार या वेळेला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावन करता येतोय चौकार. ऑन साईडला रोहनच्या बॅटमधून शफल झाला. चेंडूला फक्त दिशा दिली आणि या वेळेला शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ दर्शवत असताना चेंडू सीमारेषा पलीकडे बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. मॅग्निफिसंट शॉट, SPCL चौकार. लगातार 2 चेंडूवर 2 चौकार या ठिकाणी पाहायला मिळतात. रोहनच्या बॅटमधून रोहन पाटील सुपर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये संतोष पाटील यांच्या या वेळेला आक्रमण केले गेले. यावेळेला ऑफ साईडला इनसाइड आउटचा फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या झेलखाली कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन, गॉन. वेलकम बॅक. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. रुपेशजी पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पुढच्या वर्षाचं नियोजन आत्ताच केलंय. 27 जानेवारी ते 4 फेब्रुवारी असं 9 दिवस टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आणि त्यामध्ये 64 संघ आणि 8 बक्षीस पाहायला मिळतील. मॅन ऑफ द सिरीज आत्ताच डिक्लेअर केले गेले. GT यांच्याकडून सायकल मॅन ऑफ द सिरीजसाठी बायसिकल पाहायला मिळेल. म्हणजे 9 दिवसांचा शेड्यूल यंदाच्या वर्षात आणि साखरेचा महोत्सव आपल्याला पाहायला मिळेल. यात काही ती मात्र शंका नाही आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून कार्यकारिणी मंडळ आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू मात्र निघून जाईल. खूप चांगला चेंडू होता. सफाळे पारगाव अग्रिगट चॅम्पियन लीग 2023 वर्ष पहिले. पुन्हा एकदा गोलंदाज विनायक पाटील. बाबूने मात्र खूप सुंदर पद्धतीने झेल टिपला. कॅपचा फायदा हाच आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला क्लीन बोल्ड. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आकाश घरात बॅक टू द डगआउट. ज्या पद्धतीने आला त्याच पद्धतीने मात्र तंबूच्या आसऱ्याला परतत असताना गॉन. थँक्यू. वेलकम बॅक. 8 धावांवर 2 सफलता या ठिकाणी पाहायला मिळतात. 56 धावांचं टार्गेट लक्षात घेता मात्र 2 फलंदाजांना तंबूच्या आसऱ्याला परतावं लागलं. GT11 माकणे संघ पाहायला मिळतोय. गौरव तरे यांचा संघ पाहायला मिळतोय. ब्रँडेड टी शर्ट. यावेळेला पाहिलं निहाळला. हा चेंडू मात्र सोडून दिलं. बाकीचं काम पंच संजय पाटील सर त्या ठिकाणी दर्शवत असताना यस इट इज अ व्हाईट बॉल. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 9 या धावसंख्येवर 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 2
संघ बलाढ्य आहेत. एका साईडला गावदेवी साखरे आणि स्वरांगी वॉरियर्स धुकटन. बॅटची एज घे, चेंडू मात्र यावेळेला पाठीमागे निघून जातोय. पायाचा जरूर उपयोग केला गेला. त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत स्वतः वैभव घरत आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 11 या धावसंख्येवर. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झालेत. एक षटकाचा खेळ झाला. एक षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा. घेऊया एक छोटीशी विश्रांती, देऊया अनिकेत काकडेला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. 20 स्थानाची पारगाव. वेलकम बॅक. वीर तानाजी पारगावचं हे मैदान आणि इथून मात्र यूट्यूबचं लाईव्ह प्रक्षेपण थेट यूट्यूबवर आपल्याला पाहायला मिळतं पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती एकंदरीत 11 धावा. मात्र आपण पाहू शकतायत पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर येत आहेत मिस्टर यश. पुन्हा एकदा उजव्या हाताने यावेळेला प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला गेला. तत्पूर्वी मेल त्या ठिकाणी सिंगल. वैभव घरत स्वतः एन्जॉय करतायत क्रिकेटच्या मैदानात. चेंडू मात्र त्यांच्याकडे निघून जातोय. आई कुर्लाई सफाळे प्रसंग आपल्याला पाहायला मिळतोय. सागर नरोत्तम घरत जे सफाळे आपण पाहत आहेत अध्यक्ष आहे संदेश रवींद्र पाटील, सोनावे उपाध्यक्ष मनोज दिलीप पाटील, सोनावे उपाध्यक्ष किशोर नारायण वजय, साखरे सचिव. यावेळेला सरळ बॅट चिप शॉट आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावेल आणि शेवटच्या क्षणाला श्रेयस मात्र फंबल झाला होता, परंतु अखेरकार झेल टिपला गेला. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतेल. बॅक टू द डगआउट. कोणी मात्र तग लावून राहण्याचा प्रयत्न करत नाहीयेत आणि त्याचं बेनिफिट मिळतं आई कुर्लाई सफाळे या संघाला. त्यानंतर देवानंद कृष्ण वजय धुकटन सल्लागार, रुपेश नरेश पाटील साखरे खजिनदार, मिनेश कृष्णा घरत पारगाव खजिनदार, वैभव सुधीर घरत सफाळे सदस्य, प्रशांत किनी सफाळे सदस्य, प्रमोद रमेश घरत पारगाव सदस्य, सचिन नरहर किनी सोनावे सदस्य, प्रणय अशोक घरत सोनावे सदस्य, अंकुश एकनाथ पाटील माकणे सदस्य, संदेश पाटील घाटे सदस्य, मनीष कमलाकर गावड अगरवाडी सदस्य, संजय शामराव पाटील पारगाव, राकेश कुडू सफाळे सदस्य, जयवंत पांडुरंग पाटील साखरे सदस्य, निलेश वजे दुकटन सदस्य, दर्शन पाटील घाटीम सदस्य, गौरव तरे जीटी माकणे सदस्य, विक्रम घरत सफाळे सदस्य, आकाश तरे पारगाव सदस्य. या सर्व कार्यकारिणी मंडळांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. हलकेशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला. तत्पूर्वी हलकेशा हाताने मात्र चेंडूला दिशा दिल्यानंतर तेवढ्याच तातडीने एक धाव पूर्ण केली जाते आणि सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 13 या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1.3 चेंडूचा खेळ झालाय. त्यामध्ये एक सफलता प्राप्त केली यश पाटीलने. याला मॅचचा हिरो ऑल ऑफ 5 विकेट ज्याच्या नावावर पाहायला मिळाल्या. उलटा चेंडू सरळ खेळले त्यावेळेला वी फॅक्टर मध्ये सरळ चेंडूला मात्र आमच्या चिमुरड्यांच्या स्वागतासाठी जर झेल घेतला असता तर पारगाव मेडिकलचे प्रोप्रायटर भगवान पाटील यांच्याकडून 100 रुपये मिळाले असते, परंतु येतोय षटकार. धावसंख्या 19 वर 19 धावा. खूप सुंदर फटका होता अपूर्व गावडचा. ऑन साइडला हेलिकॉप्टर शॉट जरूर करण्याचा मनसुबा बनवला गेला होता. त्या ठिकाणी पुढे सरसावतोय मिस्टर मुनीत. यावेळेला आपण पाहतायत धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली गेली. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये
खूप सुंदर सामना सुरू आहे. दोन संघांमध्ये पाहायला मिळतोय 56 धावांचा पाठलाग GT11 माकणे या संघाला मात्र करायचा आहे. लीगचा फॉर्मॅट जेव्हा असतो ना तेव्हा तुमचा नेट रन रेट खूप मायने राखतो. किती बॉल्स राखून तुम्ही जिंकतायत त्याकडे लक्ष असतं. यावेळेला अपूर्व गावडचा हा फटका पाहायला मिळतो. यावेळेला आपण पाहू शकतायत अप्रतिम दर्जेदार खणखणीत 1 बाउन्स 4 रन्स. धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये येणारे चेंडू आहे तुमच्याकडे. 18 चेंडूमध्ये विजयासाठी अजून सुद्धा 33 धावांची गरज असेल. 23 धावांवर 3 फलंदाज बाद झाले. GT11 माकणे या संघाची स्थिती पाहायला मिळते. आई कुर्लाई सफाळे एका साईडला आपण पाहत आहात. वॉटर बॉक्सची व्यवस्था केली. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था. बसून पाणी प्या, सावकाश पाणी प्या, कारण रणरणत रखरखत ऊन आहे. उन्हाचा तडाखा आता वाढताना पाहायला मिळतो आणि अशा वेळेला नवीन जी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. कांद्रेभुरे ॲडव्होकेट, एक चांगली फिटनेस आणि एक चांगलं व्यक्तिमत्व. त्यांच्या समवेत देवानंद कृष्ण वजे साहेब ज्यांनी ट्रॉफी स्पॉन्सर केलेत. मॅन ऑफ दी मॅच सामनावीर कैलासवासी दयानंद कृष्ण वजे यांच्या स्मरणार्थ. तर नवीन जे गरज साहेब ॲडव्होकेट या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक शब्द सुमनांनी आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सामना बॅलेन्सिंग आहे. इथून जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळेल. 18 चेंडूमध्ये 33 धावांची गरज. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या झेलखाली कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय मिस्टर. यावेळेला बॅक टू द डगआउट मंजित. वाल्यांची ना MP वाल्यांची, बिहार वाल्यांची ना बंगाल वाल्यांची. आदरणीय सन्माननीय नवीन जे गरज साहेब ॲडव्होकेट, एक क्रिकेटवरचं नितांत प्रेम करणारा व्यक्तिमत्व उपस्थित झालेत. 40+ क्रिकेट खूप छान पद्धतीने हाताळत आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी रुपेशजी पाटील साखरे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करावं. अनुराग चव्हाण त्या ठिकाणी मात्र जॉईंट होत आहेत. आपण पाहत आहेत त्या ठिकाणी धावांची गती फलकावर 23. 4 गडी बाद झालेत. तर या पण 5 मिनिटानंतर आपण या षटकानंतर आपण जाऊया व्यासपीठावर. धावांची गती फलकावर 23. 4 गडी बाद झाले. 2.1 चेंडूचा खेळ झालाय. आता चेंडू आहे 17 आणि 17 चेंडूमध्ये 33 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर श्रेयस पाटील, अपकमिंग यंग टॅलेंटेड खेळाडू. ऑन साईडला खेळला गेला. चिप शॉट आहे मात्र विनायक पाटील बाबू पुढे सरसावेल. तत्पूर्वी त्या ठिकाणी होते गफलत आणि चेंडूला मात्र कव्हर करेपर्यंत यावेळेला मिळतील. त्या ठिकाणी आपण पाहत आहेत 2 धावा आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ती 25 या धावसंख्येवर. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 रन्सवर जाऊन पोहोचले गेले. येणारे चेंडू आहे 16 आणि 16 चेंडूमध्ये 31 धावांची गरज असेल. अप्रतिम गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जातोय RK यांच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर आतापर्यंत 25. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर श्रेयस पाटील. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. बॅटची एज घे. चेंडू मात्र फर्स्ट स्लिप कडून निघून जातोय. वैभव घरत त्या ठिकाणी मात्र फेकी करतायत. मेल सिंगल आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 26 लॉस ऑफ 4 विकेट. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडू आहे तुमच्याकडे 14 आणि 14 चेंडूमध्ये 30 धावेची गरज. GT11 माकणे या संघाला. प्रमुख फलंदाज बाद झाले.
आणि ही सिच्युएशन मात्र या वेळेला खेळपट्टीवर पाहायला मिळते. इथून जर एखादा खेळाडू चमकला तर डेफिनेटली सामन्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची रंगत निर्माण होईल. साईडला चेंडू निघून जातोय, क्षेत्ररक्षक पुढे सरसावले गेले होते. मेल त्या ठिकाणी सिंगल आणि सिंगलच्या साहाय्याने पुन्हा एकदा धावांची गती मात्र यावेळेला भर होते. धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचली गेली. 13 चेंडू आणि 29 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 13 चेंडू 29 धावा, 29 धावा 13 चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय श्रेयस पाटील. खाली राहिला होता सबमरीन डिलिव्हरी, अप्रतिम गोलंदाजीचा मारा यावेळेला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक कंप्लीट झाले ते 3 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर आतापर्यंत पाहायला मिळते 27 या धावसंख्येवर. इथून जर आपण विचार केला तर अजून सुद्धा 12 चेंडू आणि 29 धावा हे सामन्याचं समीकरण. आता 14.50चा आस्किंग रिक्वायर्ड रन रेट प्रति षटकामागे GT11 माकणे या संघाला पाहायला मिळतोय. कुठेतरी दबाव वाढला असेल डगआउटच्या दिशेने आपण पाहतायत. थोडंसं कुठेतरी शांत वातावरण झालंय. या रुपेजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नवीनजी गरज साहेब ॲडव्होकेट या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक लीगला ते मात्र उपस्थित असतात. अगदी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा ते सरपाड्याच्या मैदानात उपस्थित झाले होते. या लीग मध्ये सुद्धा त्यांना इन्व्हिटेशन दिलं गेलं आणि डेफिनेटली त्यांनी सांगितलं आम्ही वेळ मिळेल तेव्हा नक्कीच एक फेरी जरूर आम्ही एक राऊंड मारू. मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आणि इथे उपस्थित झालेत आणि सदिच्छा भेट देत असताना रुपेजी पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल, या स्पर्धेची आठवण म्हणून एक गोड सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण पाहतात पुष्पगुच्छाप्रमाणे फुलत राहा असा संदेश देणारा बुके आपण पाहू शकतायत. धन्यवाद नवीनजी गरज साहेब अँड रुपेजी पाटील यांचं धन्यवाद. फोटो सेशन त्या ठिकाणी केला जातोय. आपण पाहतायत स्वरांगी वॉरियर्स दुकटन, त्यानंतर कृष्णा वजे साहेब आणि टीम मेंटर म्हणून प्रमोदजी घरत, त्यांचं खूप सिंहाचा वाटा मात्र या संघाला पाहायला मिळतोय. 12 केवला हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेलाय. वी फॅक्टर मध्ये 2 क्षेत्ररक्षक आलिंगन देत आहे. संतोष पाटील यांना मात्र चेंडू बीट करून निघून जाईल साईड स्क्रीनवर चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 31. अपूर्व गावड इज ऑन अ फायर. ऑफ साईडला फटका तर चांगला आहे. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल. संतोष पाटील त्या ठिकाणी फेकी करतायत. तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी निघालेत फलंदाज या ठिकाणी बाद होईल. बॅक टू द डगआउट मिस्टर तनिषला परतावं लागतं या वेळेला डगआउटच्या दिशेने. धावा 5 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. अपूर्व गावड 17 धावांची खेळी करतोय. जास्तीत जास्त स्ट्राईक मात्र तो स्वतःकडे घेतोय. 10 चेंडूमध्ये 24 धावा. कारण पॉवरफुल फलंदाजी करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर स्पर्धा सफाळी पारगाव चॅम्पियन लीग आपण पाहतायत. सुंदर अशा वातावरणात आजचा सलग दुसरा दिवस आपण अनुभवतायत या स्पर्धेचा. जे श्रोते जोडले गेलेत युट्यूबच्या द्वारे त्यांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतोय. या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एक सुंदर स्पर्धा. यावेळेला अपूर्व गावडचा हा फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त साईड स्क्रीनवर सरळ चेंडू निघून जातोय. सुपर विश्वासांच्या स्वागतासाठी ऍब्सोल्युटली सुपर मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. ह्यूज अ 6. धावांची गती फलकावर तब्बल जाऊन पोहोचतोय 38 धावा. 23 धावांची आतापर्यंत एक झुंजार खेळी. उलटा चेंडू होता. ऑन साईडला जरूर खेळला गेला. पायाचा क्षेत्ररक्षक आहे का तर नाही. या वेळेला त्याला बीट करून निघून जाईल. बॅक टू बॅक दुसरा षटकार. GT11 माकडे संघ जाऊन पोहोचतोय 44 वर. 44 रन्स. वॉर्ड बॅटिंग.
12 धावांची गरज, 44 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. सुपर बॅटिंग या ठिकाणी पाहू शकतायत. अपूर्व गावड अँड प्रफुल्ल वसे अर्थातच पिंटू त्या ठिकाणी पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यश जो गेल्या मॅच मध्ये चमकला, यावेळेला 3 in row सुपर हाय अँड हँडसम सिक्सर पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट शॉट, स्पेक्टेक्युलर, माइंड ब्लोईंग 6. बॅक टू बॅक 3 in row सुपर बॅटिंग. आणि पारगाव मेडिकलचे प्रोप्रायटर भगवानजी पाटील साहेब यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज लागू झालंय. धावसंख्या 3.5 चेंडूच्या समाप्तीनंतर 50 धावा, 7 चेंडू आणि 6 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. सामना होता कुठे आणि अपूर्व गावडने मात्र या वेळेला आणला कुठे. हे क्रिकेट आहे, पॉवरफुल क्रिकेट पाहायला मिळतं. GT11 माकणे संघ हळूहळू विजयाच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळतोय, परंतु त्या मात्र डगआउट मधून टाळ्यांचा गजर येताना पाहायला मिळत नाही. टाळ्यांचा गजर जर देतील तर चीअरअप होईल. अपूर्व गावड मात्र त्या ठिकाणी क्लासिकल फलंदाजी करतोय. आता कुठेतरी टाळ्यांचा गजर येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेळला गेलाय, मनगडाचा वापर केला आणि तेवढं सुंदर शीतक्षणाची साथ मिळते. मुनीत कुडू पुढे सरसावला गेला होता. मिळेल त्या ठिकाणी 2 धावा आणि दोरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या GT11 माकणे या संघाची जाऊन पोहोचते फलकावर 52. 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धावेची गरज असेल. 6 चेंडू आणि 4 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. वेळीची दिरंगाई न करताना लगेच क्विकली मॅच स्टार्ट करा. थँक्यू. वेलकम बॅक. मित पाटील कुठेही असतील तर प्लीज आपण या. जय बजरंगी फायटर्स संघाचे सर्व खेळाडूंना कृपया करून आपण लगेच यायचं. या पॅव्हेलियनच्या दिशेने या जेवणाची व्यवस्था केलेली आहे त्यांनी संघ मालकांनी. मी विनंती करेन उल्पईजी किनी जे आपण पाहू शकतात. मॅच समाप्त झाल्यानंतर मुनीत कुडू यांनी अमर पाटील यांच्याशी संपर्क साधा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून. 6 चेंडू आणि 4 धावा. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. 6 balls remaining and 4 runs required to win. सुहास यावेळेला ऑन साइडला टाय फिश सुपर अप्रतिम साखरेचा ब्रँड अर्थातच प्रफुल्ल वजे. गुड बॅटिंग आणि विजयश्री खेचून आणला गेलाय. आपण पाहत आहेत स्वतः देवानंद कृष्ण वजे साहेब इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. मात्र मनोहर प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्यांचा संघ पुढे येताना